नमस्कार नमस्कार मित्र हो. 8 मार्च जवळ येतोय म्हणजे महिला दिन. महिला दिन म्हटलं की महिलांना अनुसरून खूप कार्यक्रम सर्वत्र होत असतात. परिसंवाद, चर्चासत्र, काव्यसंमेलनं, नृत्य, गाणी, जे जे काही महिलांच्या संदर्भात आहेत ते सगळे कार्यक्रम सर्वत्र चालू असतात. लेखणीतूनही काही लेख लिहिले जातात, कविता लिहिल्या जातात. आता महिला वर्गात तसं बघायला गेलं तर ज्येष्ठ, कनिष्ठ, मध्यम किंवा श्रेष्ठ असे सगळे प्रकार येतात. मग आपण सन्मान कोणाचा करतो? एखादी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, हल्ली तर गृहिणींचं पण नाव घेतलं जातं सन्मानामध्ये, तिचा पण सन्मान केला जातो. पण असा काही वर्ग आहे आपल्या महिलांमध्ये की तिचा सन्मान तर राहू द्या बाजूला, पण तिचं नावही आदराने घेतलं जात नाही आणि उलट वाईट नजरेने त्या महिलांकडे बघितलं जातं. तसं पाहायला गेलं तर कुणी वाईट नसतं. जो तो आपला प्रपंच किंवा आपलं पोट हे चालवण्यासाठी काही व्यवसाय करतो, अगदी आपल्या इच्छेच्या विरुद्ध. पण आपण त्याला नाही पाहत चांगल्या नजरेने. समाज, आपण म्हणण्यापेक्षा समाज, मग त्यांचा सत्कार कुणी करावा, त्यांचा सन्मान कुणी करावा? त्याही महिलाच आहेत ना. तर अशाच कनिष्ठ वर्गातील महिलेचा एक सन्मान म्हणून मी कविता घेऊन येते. कवितेचं शीर्षक आहे वारांगना. अर्थात वारांगना म्हणजे वेश्या. मी कल्पना दिलीप मापुसकर कविता सादर करते. वारांगना. ती करत नाही दंगे आंदोलने, काढत नाही मोर्चे, तिला देत नाही कुणी आरक्षण, तिचा नसतो कुठलाच पक्ष. असतात ते केवळ विरुद्ध लिंग आणि उभारलेले बक्ष. 2 ढेंगा ताणून ती नेहमी सज्ज असते, धडधड 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 करत येणाऱ्या गाडीला अंगावर घ्यायला. तिला न कळतो दिवस, न कळते रात्र. ईदभर पोटातल्या ढिगभर कावळ्यांची कावकाव मात्र. जिंदगीच्या धुत्यात हरलेल्या द्रौपदीची इथं ओढली जातात वस्त्र. जिंदगीच्या धुत्यात हरलेल्या द्रौपदीची इथं ओढली जातात वस्त्र. तिचा वेळी अवेळी बंद असलेला दरवाजा सांगतो, आपके द्वारे डायल किया गया क्रमांक इस समय व्यस्त है, प्रतीक्षा में रहे. आणि तिच्या दाराबाहेर रेंगाळणाऱ्या त्याच्या मोतड्या एक अनाहुशीशी हासडून का होईना तिथंच उभ्या असतात इन्स्टंट सुखासाठी. खोली तिची स्वतःची असते, स्वतंत्र. खोली तिची स्वतःची असते, स्वतंत्र, पण गजबज मात्र परकी. तिच्या पोराच्या वयापासून ते तिच्या बापाच्या वयापर्यंत सारेच जण इथं येतात, बाई पण चाखायला. जिंदगी के साथ भी तिच्यासोबत हसत नाही कुणी, आणि जिंदगी के बाद भी तिच्यासाठी रडत नाही कुणी. तिलाही वाटतं असावा आपला भरता संसार, एखादं काळवणलेलं का होईना उन्हाळ पोर. पण तिचे हे स्वप्न पाहणारे डोळे सुद्धा शेवटी बोलून जातात, इस रूट की सभी लाईने व्यस्त है, इस रूट की सभी लाईने व्यस्त है, इस रूट की सभी लाईने व्यस्त है. धन्यवाद.